नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव वारंवार पुढे येतं। दीपक भीमराव बोराडे। जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा गावचा हा तरुण नेता अचानक राज्यभर चर्चेत केला। याचं उत्तर म्हणजे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेली चळवळ। दीपक बोराडे यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला। घरात शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने बालपणापासूनच ग्रामीण भागातील हालापेष्टा, शेतकऱ्यांचे कष्ट, दुष्काळ आणि अन्याय त्यांनी जवळून अनुभवले। या अनुभवातूनच त्यांच्या मनात समाजकारणाची बीज रोवली गेली। शिक्षणासाठी त्यांनी नवभारत ज्युनियर कॉलेज टेंभुर्णी येथे प्रवेश घेतला आणि 2001 मध्ये 12वीचे शिक्षण पूर्ण केलं। शिक्षणानंतर स्थिर नोकरीच्या शोधात ते पोलीस खात्यात दाखल झाले। जवळपास 9.5 वर्षे त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून सेवा दिली। मात्र पोलीस नोकरी करत असतानाही त्यांच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ कायम राहिली। 2014 मध्ये त्यांनी धाडसी निर्णय घेतला। पोलीस नोकरीतून स्वच्छ निवृत्ती घेऊन थेट समाजकारणात आणि राजकारणाच्या मैदानात उतरायचं। 2014 साली दीपक बोराडे यांनी पहिल्यांदा भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। दीपक बोराडे पॅकेज घेणारातला नाही। दीपक बोराडे कोणाचंच ऐकत नसतो। तेरे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया उसके जैसा। दीपक बोराडेचा रंगच वेगळा आहे। पहिल्याच प्रयत्नात त्यांना मोठा पाठिंबा मिळाला, जरी विजय मिळवता आला नाही तरीही। त्यांनी 2019 मध्ये पुन्हा भोकरदन मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी दिली। 2024 मध्ये ते फक्त विधानसभा नाही तर लोकसभेतही उतरले। त्यांचा पक्षीय प्रवास वंचित बहुजन आघाडीकडून सुरू झाला। प्रस्थापित नेत्यांच्या तुलनेत ते नवे नेते होते, पण त्यांनी आंदोलने, उपोषणे आणि मोर्चे यांच्या जोरावर स्वतःला धनगर समाजाच्या हक्काचा आक्रमक चेहरा म्हणून उभं केलं। 2014 नंतर बोराडे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी झगडायला सुरुवात केली। त्यांनी महाराष्ट्रभर ठिकठिकाणी उपोषणे, मोर्चे, रास्ता रोके केली। नोव्हेंबर 2023 साली जालना येथे हजारोंच्या मोर्चाचं नेतृत्व। सप्टेंबर 2024 मध्ये पंढरपूर येथे 16 दिवसांचं आमरण उपोषण त्यांनी केलं। ऑक्टोबर 2024 साली मंत्रालयावर आंदोलन केलं। स्वतःची जीवाची पर्वा न करता मंत्रालयाच्या हिमतीवरून खाली उड्या मारून आपला निर्धार दाखवला। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। एवढंच नाही तर त्यांनी आजवर महाराष्ट्रामध्ये 550हून अधिक व्याख्याने देऊन धनगर समाजाच्या प्रश्नांना दिशा दिली आहे। सप्टेंबर 2025 मध्ये त्यांनी जालना येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर सुरू असलेल्या उपोषणामुळे संपूर्ण राज्यात चर्चा रंगली। जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या विराट मोर्चाला लाखोंची गर्दी झाली। मीडिया पोर्टल्सने त्यांना धनगर समाजाचा आक्रमक चेहरा असं संबोधायला सुरुवात केली। त्यांच्या आंदोलनामुळे आज लोक विचारतात, हे दीपक बोराडे नेमकं कोण? दीपक बोराडे यांच्याबद्दल काही वैयक्तिक माहिती देखील बघूयात। त्यांचं वय 40 वर्षे आहे। व्यवसाय शेती आणि हॉटेलशी संबंधित आहेत। पत्नीचाही व्यवसाय हॉटेलशी निगडीत आहे। 2014 मध्ये त्यांची एकूण मालमत्ता 38 लाख होती। 2019 मध्ये ती वाढून 1.46 कोटी झाली। 2024 मध्ये त्यांना मालमत्तेची किंमत जवळपास 5.11 कोटी झाली असून त्यांच्याकडे 35 लाखांचा खर्च आहे। त्यांच्याकडे शेतजमीन, निवासी घरे, हॉटेल व्यवसाय, किया व मारुती सुझुकी गाड्या, बजाज बाईक तसेच सुवर्ण रौप्याचे दागिने देखील आहेत। मान्यतानुसार दीपक बोराडे यांच्यावर तब्बल 4 गुन्हे दाखल आहेत। त्यात बेकायदेशीर तमाव, दंगल, सामान्य हेतूसाठी गुन्हा, अवमान, धमकी, अवैध अडथळा, शासकीय कामात अडथळा, मालमत्तेची हानी, आत्महत्येचा प्रयत्न अशा प्रकरणी त्यांच्यावरती जाफराबाद, टेंभुर्णी, अंबड आणि मुंबई येथे दाखल आहेत। ही सर्व प्रकरणे आंदोलनातूनच उद्भवलेली असल्याने अद्याप त्यांच्यावरती दोषसिद्धी झालेली नाही। दीपक बोराडे यांची प्रतिमा ही 2 अंगांनी बनवलेली आहे, एक लढाऊ कार्यकर्ते आणि दुसरी पारदर्शक नेता। शेवटी दीपक बोराडे हा एका साध्या शेतकरी कुटुंबातून उभा राहिलेला लढाऊ नेता आहे। पोलीस नोकरी सोडून त्यांनी समाजकारणाचा मार्ग निवडला। राजकीय पराभव असूनही आंदोलनाच्या जोरावर त्यांनी आपली ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केली। आज ते धनगर समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून राज्यभर ओळखले जात आहेत। त्यांचा लढा अजून सुरू आहे आणि भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात त्यांचं स्थान अधिक ठळक होण्याची शक्यता आहे।